बातमीचा प्रभाव किती मोठा असू शकतो याचे जिवंत उदाहरण अमरावतीच्या बडनेरा परिसरात पाहायला मिळाले आहे. तब्बल 8 दिवस मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारात प्रवास करावा लागत होता. मात्र सिटी न्यूजने हा गंभीर प्रश्न उचलून धरताच प्रशासनाची झोप उडाली आणि अखेर बंद पथदिवे दुरुस्त करण्यात आलेत. अमरावती महानगरातील बडनेरा परिसरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते शहरी बेगर्स निवारा केंद्र या मुख्य मार्गावर गेल्या 8 दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले होते. रात्रीच्या वेळी या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अंधारामुळे अपघाताचा धोका वाढला होता, तर महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही मनपा प्रशासन आणि वीज वितरण कंपनीकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर सिटी न्यूजने या अंधार कारभाराचा पर्दाफाश करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रकाश टाकला. बातमी प्रसारित होताच प्रशासन आणि संबंधित यंत्रणांची धावपळ सुरू झाली. अखेर सोमवारी बंद पडलेले पथदिवे दुरुस्त करण्यात आले आणि 8 दिवसानंतर मुख्य मार्ग पुन्हा उजळून निघाला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत सिटी न्यूजचे आभार मानले आहेत. मात्र प्रश्न अजूनही कायम आहे. नागरिकांच्या सुरक्षेची संबंधित समस्या सोडवण्याकरिता माध्यमांनाच आवाज उठवावा लागतो का? भविष्यात अशा घटना टाळण्याकरिता प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे. सिटी न्यूजने प्रश्न उपस्थित केला आणि प्रशासनाला जाग आली. 8 दिवस अंधारात असलेला मार्ग अखेर उजळला. मात्र नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाने वेळेत कारवाई करणे तितकेच महत्त्वाचे आहे.